इति पिशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवान्। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सुविख्यात सन्मार्ग बौद्धधर्म, तथागताच्या सद्धम्माचा प्रचार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ मौली सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच रत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। दैनंदिन धम्मसंस्कारासाठी सातवाहन बंदविहार सिद्धार्थ नगर हडको यंबारा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद इथे उपस्थित असणारे आपण सर्व उपासक उपासिका आणि धम्मोदय द राईट ऑफ धम्मा या आपल्या युट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सदस्यांसाठी खूप खूप मंगलमैत्री सुरुवातीला व्यक्त करतो। उपस्थित उपासक आणि उपासिकांनो, आपण आपल्या चालू असलेल्या नित्यनियमामध्ये जयमंगल अष्टगाथा या गाथेतील प्रत्येक गाथा ही अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेत आहोत। जवळजवळ आतापर्यंत आपण जयमंगल अष्टगाथेतील 3 गाथा बघितलेल्या आहेत। पहिल्या गाथेमध्ये सहस्त्रबाहू नावाचा जो काही मार होता त्या माराला बुद्धाने कशा पद्धतीनं शांत केलं ते बघितलेलं आहे। नंतर जो रात्रभर तथागत सम्यक संबुद्धाने ज्या यक्षासोबत वैचारिक युद्ध केलं आणि त्या नालबग नावाच्या यक्षाला बुद्धाने कशा पद्धतीनं शांत केलं तेही आपण पाहिलं। नंतर तिसऱ्या गाथेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांना मारण्यासाठी आलेला नारागिरी नावाचा हत्ती, या हत्तीला तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या मैत्री बलाने कसं शांत केलं ही आपण पाहिलं। आजची जी गाथा आहे ती अतिशय महत्वाची आहे आणि त्या गाथे संदर्भात जे काही वर्णन आपण ऐकणार आहोत ते वर्णन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। आजच्या ब्रह्मदेशनेमध्ये जयमंगल अष्टगाथेतील गाथा क्रमांक 4 आपण पाहणार आहोत। या गाथेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या मैत्री बलाने, आपल्यामध्ये असलेल्या वृद्धी बलाने तो 999 खून करणारा डाकू अंगुलीमाल होता, त्या डाकू अंगुलीमालावरती कशा पद्धतीने विजय प्राप्त केला। दरोडेखोर आणि डाकू कोणी असलेल्या अंगुलीमालाला तथागत सम्यक संबुद्धांनी कशा पद्धतीनं त्याचं दमन केलं, त्याला शांत केलं आणि तथागत सम्यक संबुद्धांनी डाकू असलेल्या या अंगुलीमालाला दरोडेखोराला कशा पद्धतीनं भिक्खूची दीक्षा दिली या संदर्भातली अतिशय महत्वपूर्ण असणारी ही गाथा आहे। त्या गाथेचं वर्णन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। तेव्हा या गाथेचा जो काही अर्थ आहे तो अर्थ असा आहे की ज्या मुनींद्राने हातात तलवार घेऊन 3 योजन पर्यंत धावणाऱ्या अत्यंत भयानक अंगुलीमालास आपल्या वृद्धी बलाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो, असा या गाथेचा अर्थ आहे। 1000 बोटांची माळ ज्याच्या गुरुनं बनवायला सांगितली होती तो अंगुलीमाल आज आपण सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। इथे तथागत सम्यक संबुद्धांचं एक बुद्ध वचन माणसाच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने परिवर्तन करू शकते हा विचार
तुम्हाला आम्हाला इथे अतिशय बारकाईनं समजून घेता येईल. एका विचारानं किंवा एका वाक्यानं किंवा एकदा तथागत सम्यक संबुद्ध ज्या कोणाच्या सहवासामध्ये आले, ज्यांच्या ज्यांच्या सहवासात आले, तर ते सारेच लोक कशा पद्धतीने बदलून गेले या वृत्तांतामध्ये आपल्याला सविस्तरपणे ते समजून घेता येईल. श्रावस्तीला तथागत सम्यक संबुद्धांचं वास्तव्य होतं. एकम समयम भगवा सावती विचरती जे तवने अनाथ पिंड कस आरामे. म्हणजे एकदा तथागत सम्यक संबुद्ध श्रावस्तीच्या चेतवनामध्ये अनाथ पिंडकाच्या विहारामध्ये वास्तव्य करत असताना तेथील हा प्रसंग आहे किंवा श्रावस्तीचा हा प्रसंग आहे. आपण याही अगोदर पाहिलं तथागत सम्यक संबुद्धांच्या 45 वर्षावासापैकी जवळजवळ 25 वर्षावास हे तथागत सम्यक संबुद्धांचे श्रावस्तीचे आहे. सर्वाधिक तथागत सम्यक संबुद्धांच्या सहवासाने पावन आणि पवित्र झालेली ही श्रावस्ती आणि याच श्रावस्तीच्या एका कुटुंबामध्ये या बालकाचा जन्म झाला होता. पुढे चालून तथागत सम्यक संबुद्धांनी त्याच्यावरती कशा पद्धतीने विजय प्राप्त केला किंवा हा बालक एक दरोडेखोर कसा झाला, तो हिंसक कसा झाला, हिंसक कशा स्वरूपातला झाला, या संदर्भातला हा अतिशय सुंदर आणि समर्पक असा वृत्तांत बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. श्रावस्तीला जास्तीत जास्त तथागत सम्यक संबुद्धांचे वर्षावास असल्या कारणाने तेथे तथागत सम्यक संबुद्धांना मानणारा जाणणारा वर्ग सर्वाधिक होता. श्रावस्तीमध्ये उच्छेदवाद नावाचा एक वाद आणि त्या वादाचं पालन करणारा हा एक अंगुलीमाल नावाचा टाकू वास्तव्याला होता. तथागत सम्यक संबुद्धांच्या पवित्र अशा तत्वज्ञानावरती आधारित असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी अस्तित्वात असलेले काही वैचारिक वाद आपल्याला अभ्यासायला सांगितलेले आहेत किंवा त्यांनी त्या स्वरूपातलं लिखाण केलेलं आहे. तर या वादापैकी एक वैचारिक वाद असा होता की ज्याला उच्छेदवाद म्हणायचे. आता उच्छेदवाद म्हणजे काय, तर माणसाने काही केलं तरी माणूस मेल्यानंतर मात्र त्याला काहीही प्राप्त होत नाही. म्हणजे या उच्छेदवादाचा जो काही अर्थ होता तो अर्थ असा होता की या जगामध्ये पापही नाही आणि या जगामध्ये पुण्यही नाही, अशा स्वरूपातला तो उच्छेदवाद त्या काळी अस्तित्वात होता. आणि स्वर्गही नाही, नरकही नाही, पापही नाही आणि पुण्यही नाही. मग असे मानणारे लोक आपापल्या परीनं वाटेल ते करायचे आणि जीवनामध्ये आनंद फक्त प्राप्त करण्याचाच त्यांचा हेतू असायचा. तर डाकू अंगुलीमाल सुद्धा या उच्छेदवादाप्रमाणेच आपलं जीवन जगत होता श्रावस्तीमध्ये असताना, डाकू झाल्यानंतर. आणि तोही असंच म्हणायचा की या जगामध्ये पाप पुण्य काहीच नाही, स्वर्ग नरक काहीच नाही आहे, चांगला वाईट काहीच नाही आहे. माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी आनंद व्यक्त करावा किंवा जे काही त्याला मिळेल त्या पद्धतीनं त्यानं आपलं सुखाचं आयुष्य जगावं. केल्यानंतर काय माहित कोण काय होतं. आणि मग एक हा गुंड दरोडेखोर एकू कशा पद्धतीनं झाला, प्रवचित कशा पद्धतीनं झाला, या संदर्भातला हा अतिशय महत्वाचा वृत्तांत आहे. अंगुलीमाल, आपण जर अंगुलीमालाची कथा पाहिली तर अंगुलीमाल हा ज्या परिवारामध्ये जन्माला आला तर त्या परिवारामध्ये तो हिंसक म्हणून जन्माला आलेला नाही. श्रावस्तीमध्ये मैत्राळिनी नावाच्या एका स्त्रीला दिवस गेले. तिच्या पतीचं नाव होतं गारगी. आणि मैत्रिणीला जेव्हा दिवस गेले तेव्हा तिने 9 महिने 9 दिवसानंतर एका बालकाला जन्म दिला. अंगुलीमालाच्या आईचं नाव म्हणजे अहिंसकाच्या आईचं नाव आहे मैत्रायणी. आणि
वडिलाचं नाव जे आहे ते आहे गार्गी. तर जेव्हा मैत्रिणीने श्रावस्तीमध्ये बाळाला जन्म दिला, जन्म होताच श्रावस्तीमध्ये खूप मोठा धुवाधार पाऊस पडू लागला. खूप जोरजोराने वारा वाहू लागला. निसर्गाने अकराळ विक्राळ रूप धारण केलं. आणि आपण पाहतो की जेव्हा निसर्ग अकराळ विक्राळ रूप धारण करते तेव्हा जीवितहानी मात्र फार मोठ्या प्रमाणात होते. महापूर आला, वणवा पेटला किंवा अशा स्वरूपातला निसर्गाने अकराळ विक्राळ धारण केल्यानंतर जीवितहानी खूप प्रमाणात होते, लोकांचं नुकसानही तेवढंच होते. परंतु या श्रावस्तीमध्ये निसर्गाने अकराळ विक्राळ रूप धारण केल्यानंतर पाऊस पडत असताना, वारा सुटलेला असताना कोणाचंही काहीच नुकसान झालेलं नाही. मग जिकडे तिकडे चर्चा सुरू झाली की असं कसं काय होऊ शकते, एवढा तुफान पाऊस आला, एवढा वारा वाहू लागला आणि हे सर्व होत असताना कोणाचं काहीच नुकसान झालं नाही. आणि मग शोध मोहीम सुरू झाली. समजलं की मैत्रिणी हिने एका सुंदर अशा बाळाला जन्म दिलेला आहे. आणि म्हणून लोक तिथे जाऊन पाहतात तर खरंच अहिंसकाचा जन्म झालेला असतो. म्हणजे पुढे जो अंगुलीमाल आहे त्याचा जन्म झालेला असतो. आणि जेव्हा हे लोक तिथे जाऊन पाहतात की या पावसाने आणि या वाऱ्याने कोणाचंही नुकसान झालेलं नाही, म्हणजेच हिंसक वृत्तीचं दर्शन निसर्गाने दाखवलं नाही, कुणालाही काही इजा पडलेली नाही किंवा झालेली नाही. आणि तेव्हा जेव्हा ही सारे लोक जाऊन त्या अहिंसकाला पाहतात तर त्या मैत्रिणीच्या बाळाचं नाव तेव्हा तिथे अहिंसक असं ठेवण्यात येतं. म्हणजे अहिंसकाची जन्मासंदर्भाची ही कथा आहे. अहिंसक नाव का पडलं बाळाला, म्हणजे पहिले अहिंसक, मग हिंसक, मग भिक्खू अंगुलीमाल, अशा स्वरूपातला त्याचा जो प्रवास आहे पुढे पुढे. अंगुलीमाल नावानेच भिक्खू म्हणून प्रसिद्ध झाला, अंगुलीमाल नावानेच अरहंत झाला आणि मरेपर्यंत तथागत सद्गंबाच्या सेवेमध्ये त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. या अहिंसकाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा श्रावस्तीमध्ये त्याच्या परिवारामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला. जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा कुणाला काहीच नुकसान झालेलं नाही आणि म्हणून त्या बाळाचं नाव अहिंसक असं ठेवण्यात आलं. वडील गार्ग जो होते तर हा गार्गी राजा प्रसेनजिताच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होता. बघा, म्हणजेच त्या काळी राजाचं जे काही मंडळ असायचं तर त्या राज्यमंत्री मंडळामध्ये त्या काळाच्या राजा प्रसेनजिताच्या मंत्रिमंडळामध्ये गार्गी हा मंत्री म्हणून कामाला होता. आणि राजा प्रसेनजितानेच अहिंसक थोडा मोठा झाल्यानंतर त्याला त्या काळच्या प्रसिद्ध अशा तक्षशिला नावाच्या विद्यापीठामध्ये शिकायला पाठवले. तेव्हा काय असायचं तर तेव्हा गुरुकुल ही पद्धत होती शिक्षणाची. आता विद्यापीठ आहेत, कॉलेज आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, तर तेव्हा गुरुकुल नावाची एक पद्धत होती शिक्षणाची. आणि या गुरुकुल नावाच्या शिक्षण पद्धतीमध्ये एक जसा की आता युनिव्हर्सिटीला कुलगुरू असतो, कॉलेजमध्ये प्राचार्य असतो आणि माध्यमिक विद्यालय जे असतात तिथे मुख्याध्यापक असतो. तर त्या काळी या गुरुकुलांना एक गुरु लाभलेला असायचा आणि तोच गुरु सगळ्या विद्यार्थ्यांना ट्रेन करत असेल. आपण पाहिलं विविध प्रश्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या 19 विद्या राजा मिलिंदाला प्राप्त होत्या. है ना, 19 विद्यामध्ये विनायंडर म्हणजेच मिलिंद हा त्या काळी असलेला सर्वेच विद्वान असा राजा होता. त्याच पद्धतीनं या तक्षशिलेमध्ये राजा प्रसेनजिताने अहिंसकाला म्हणजे आपल्या मंत्र्याच्या पोराला शिक्षणासाठी पाठवले. अंगुलीमाल यांच्या गुरुचे नाव मणिभद्र असे होते. मणिभद्र है ना. वडिलांचे नाव गार्गी, आईचे नाव मैत्रिणी, गाव श्रावस्ती, वडील गुरुचे नाव मणिभद्र. मणिभद्र यांच्या गुरुकुलामध्ये जाऊन
आता अहिंसकाचं शिक्षण सुरू झालं. अहिंसक हा विद्वान होता, बलदंड भाऊचा होता, अतिशय निष्णांत आणि तरबेज असा युवक होता. गुरुने त्याला फार कमी वेळामध्ये साऱ्या विद्या शिकवल्या. विद्यार्थी जर तरबेज असेल तर त्याला शिकण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. तर अंगुलीमाल सुद्धा बुद्धीनं तल्लख होता आणि हुशार असल्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्या साऱ्या विद्या हस्तगत केल्या. त्या काळच्या विद्या कोणत्या असायच्या गुरुकुलातल्या? तर शस्त्र चालवणे आणि शास्त्र वाचणे, म्हणजे वादविवाद स्पर्धा व्हायची पुस्तकांच्या द्वारे, ग्रंथांच्या द्वारे. त्याला शास्त्र स्पर्धा असं म्हणायचे. म्हणजे फक्त तलवार चालवण्यामध्ये एखादा कुशल असला नाही पाहिजे, तर त्यांनी धर्माचंही ज्ञान त्याच्याकडे असलं पाहिजे, असे त्या काळचे परंपरा आणि प्रथा होत्या. नंतर घोडा चालवणे, घोडा पळवणे, घोड्यावर बसण्याची कला, नंतर जे काही त्या काळचे वेगवेगळ्या स्वरूपातल्या कौशल्य असतील, कला असतील, गुण असतील, तर त्या साऱ्या गुणांमध्ये गुरुकुलामध्ये गुरु मात्र त्या विद्यार्थ्यांना पूर्ण पारंगत करत असे. काही काळामध्ये हा अहिंसक मात्र आपल्या गुरुचा आणि गुरुमातेचा अतिशय प्रिय असलेला विद्यार्थी झाला. पण म्हणतात ना, एखादा विद्यार्थी जर हुशार असेल, एखादी विद्यार्थिनी जर हुशार असेल, तर तिला वैरी निर्माण करायची गरज नसते. समाजामध्ये आपण पाहतो, एखादा माणूस खरंच हुशार असला तर त्याला वैरी निर्माण करायची गरज नसते, त्याचे वैरी आपोआप तयार होतात. इथे सुद्धा अहिंसक हुशार असल्यामुळे आणि तरबेज असल्यामुळे झालं असं की गुरुमाता त्याची अतिशय स्वतःच्या लेकरासारखी सेवा करत होती आणि गुरु सुद्धा त्याला आपल्या स्वतःच्या लेकरासारखं प्रेम देत होते. पण अहिंसकाच्या सोबत शिकणारे, ते विद्या धन घेणारे जे काही त्याचे मित्र होते, त्या मित्रांना ते अजिबात आवडायचं नाही. अहिंसक गुरुच्या घरातील सारे कामं करायचा आणि सदोरीत तो गुरुमाताच्या सहवासात जास्त राहायचा. एकदा त्याच्या मित्रांनी ठरवलं आणि मणिभद्रकडे ते गेले आणि मणिभद्रला जाऊन त्यांनी सांगितलं की आम्हाला असं वाटते की गुरुमाता आणि अंगुलीमाल यांच्यामध्ये काहीतरी चालू आहे किंवा यांचे काही बरोबर आम्हाला दिसत नाही. अशा पद्धतीनं मणिभद्रचे कान अंगुलीमाल सोबत असलेल्या त्याच्यासोबत शिकणाऱ्या मित्रांनी आपल्या गुरुचे कान भरले आणि गुरुचे कान भरत असताना त्यांनी फक्त एकदा सांगितलं का नाही, तर अनेक वेळेस जेव्हा जेव्हा मणिभद्र त्यांच्याजवळ जायचे तेव्हा तेव्हा आपल्या गुरु मणिभद्रला ते वारंवार याच गोष्टीसोबत चर्चा करायचे. आणि मग झालंही असंच. आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट खोटी असली आणि वारंवार जरी ती कानावर पडली तरी माणसं त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतात. इथं सुद्धा तसंच झालं. मणिभद्रच्या कानावरती असे अनेक वेळेस शब्द आल्यामुळे मणिभद्रनी सुद्धा त्या सर्व शिष्यांना संमती दिली आणि मणिभद्रच्या मनात सुद्धा असं आलं की खरंच हे काहीतरी याच्यामध्ये सत्यता असेल. तेव्हा मणिभद्रनी अतिशय सूडबुद्धीनं आणि अंगुलीमालाबद्दल निर्माण झालेल्या तिरस्कारानं अंगुलीमालाला शिक्षा व्हावी किंवा अहिंसकाला शिक्षा व्हावी असा एक मनोविचार त्यांनी मनामध्ये निर्माण केला. आणि मणिभद्र मनातल्या मनात म्हणाला की ठीक आहे, अहिंसकाला येणाऱ्या काळात राजाकडून शिक्षा मात्र त्याला भोगावी लागेल, अशा स्वरूपातलं काहीतरी मी त्याला काम सांगेल किंवा त्याच्याकडून ते काम करून घेईन. अत्यंत कमी दिवसामध्ये अहिंसकाने आपल्या मणिभद्र गुरुकडून सर्व विद्या पारंगत केल्या आणि एकदा मणिभद्रकडे अहिंसक जाऊन म्हणाला की गुरुजी, मी आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या गुरुकुलामध्ये तुम्ही शिकवत असलेल्या सर्व विद्यांमध्ये पारंगत झालेला आहे, तर माझी तुम्ही परीक्षा घ्या. मणिभद्र यांनी त्याची परीक्षा सुद्धा घेतली आणि तो सर्व विद्यांमध्ये पारंगत निघाला. नव्हे तर निष्णांत असा त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली
मणिभद्र खूप झाला, पण मणिभद्राच्या मनामध्ये अंगुलीमालाबद्दल असलेल्या तिरस्कार भावनेनं मणिभद्राने त्या अंगुलीमालाचा सूड घ्यावा या उद्देशाने विचारलं की मला काही गुरुदक्षिणा देणार आहेस का नाही. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल परंपरेमध्ये जेव्हा विद्यार्थी शिकायचे आणि सर्व विद्या पारंगत केल्यानंतर जेव्हा ते गुरुकुलातून आपल्या राज्यामध्ये जायचे तेव्हा गुरुला त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची गुरुदक्षिणा देण्याची प्रथा होती, परंपरा. इथे सुद्धा ते झालं. अहिंसक म्हणाला की गुरुवर्य तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा पाहिजे तुम्ही फक्त सांगा. अहिंसकाच्या प्रती मणिभद्राच्या मनामध्ये असलेल्या तिरस्कार भावनेनं मणिभद्र अहिंसकाला म्हणाला की काही हरकत नाही, तू मला गुरुदक्षिणा देणारच आहे, तर मग एक गुरुदक्षिणा तू नीट लक्ष देऊन ऐक. आता गुरु जे काही मागेल ते मात्र शिष्याला द्यावंच लागायचं आणि म्हणून त्याला गुरुदक्षिणा मिळायची. झालं असं की गुरु म्हणाला, मणिभद्र अहिंसकाला म्हणाला की तू काय कर, श्रावस्तीच्या 1000 लोकांच्या करंगळ्या मला आणून दे. है ना, श्रावस्तीच्या 1000 लोकांचे मोठा आणून दे मला. आता हा जो अहिंसक होता, हा अहिंसक फक्त नावाने अहिंसक होता का? नाही. म्हणजे ज्याच्या जन्मानुसार जर आपण पाहिलं तर जन्म झाल्यानंतर निसर्गाने आकाळ विकार रूप धारण केलं, परंतु कोणाला काहीच इजा झाली नाही आणि म्हणून बाळाचं नाव अहिंसक ठेवलं. म्हणजे मनातच त्याच्या हिंसा करण्याची वृत्ती मात्र अजिबात नव्हती. की त्या गुरुकुलामध्ये शिकत असताना त्याची कोणासोबतही भांडण झाली नाही आणि कोणासोबतही त्याच्या मित्रासोबत कधीच वाद विवाद झालेला नव्हता. जेव्हा मणिभद्राने सांगितलं की मला 1000 बोटांची माळ पाहिजे, माणसांच्या बोटांची 1000 बोटांची माळ पाहिजे आणि ती गुरुदक्षिणा मला तू दे. गुरुदक्षिणाला नाही म्हणणं ही त्या काळची संस्कृती नव्हती. बघा गुरु कसे असतात, है ना. या जगामध्ये फक्त असा एकच गुरु आहे, तथागत सम्यक संबुद्ध विश्वगुरु, की ज्या गुरुनं कोणाला काहीच मागितलं नाही, आयुष्यभर फक्त देण्याचं काम केलं. अंगुलीमालाला सांगण्यात आलं तू 1000 लोकांच्या बोटांची माळ मला आणून दे. पुढे सांगितलं मणिभद्रानं सांगितलं. मणिभद्रानं का सांगितलं? कारण अंगुलीमालाच्या मित्रांनी मणिभद्राचे कान भरले आणि म्हणून याचं सगळं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण सुद्धा मणिभद्राने सुद्धा गुरुदक्षिणा मागितली आणि अंगुलीमाल सुद्धा श्रावस्तीमध्ये आता गुरुदक्षिणा फेडण्यासाठी फिरत होता. लोकांकडे जायचा, लोकांना म्हणायचं दादा काका तुमचं एक बोट द्या ना मला. तुम्हाला जर कोणी तुमचं एक बोट मागलं देता का? म्हणून नाही देत. लय लोकांना त्यांनी विचारलं, खूप लोकांना त्यांनी विचारलं की मला एक बोट द्या, बोट द्या. नंतर अंगुलीमालाच्या लक्षात आलं की लोक कोणीच असं बोट देणार नाही. मग त्यांना हातामध्ये कमळ घेतली, अकराळ विकार त्यांनी रूप घेतलं आणि श्रावस्तीच्या जंगलामध्ये राहून. त्या काळी श्रावस्तीच्या जंगलामध्ये राहत असताना त्या जंगलातून जाणाऱ्या प्रत्येक माणसावर तो वार करायचा. पहिले त्यांना मारायचा, असेल नसेल ते धन लुटायचा आणि एकच बोट मात्र कापून घ्यायचा. बघा किती इमानदार होतो. एकच बोट कापून घ्यायचं. म्हणजे अंगुलीमालानं जर ठरवलं असतं तर एका महिन्यामध्ये त्याला 1000 तयार केले असते. कारण एका माणसाला मारल्यानंतर 10 बोट तयार होतात ना. पायाचे 10, हाताचे 10, 20 बोट. पण तसं त्याने केलं नाही. त्याला त्याच्या गुरुला सांगितलं होतं की 1000 बोटांची माळ पाहिजे आणि तो एका माणसाला मारल्यानंतर फक्त एकच बोट कापून घ्या. असं त्यानं बऱ्याच दिवस केलं. कापलेलं बोट तो जमिनीमध्ये पुरून ठेवायचं, कधी कधी झाडाला बांधून ठेवायचं. बाळ तयार करायचे म्हणून जमिनीमध्ये पुरलेलं बोट जमिनीतले प्राणी खाऊन टाकायचे. ओले कुत्रे त्या बोटांना पुरून खाऊन टाकायचे
झाडाला बांधलेले बोट पक्षी घेऊन जायचे. मग अंगुलीमालाच्या लक्षात आलं की असं केलं तर 1000 मरेपर्यंतही होणार नाही आणि गुरुच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही. मग अंगुलीमालाने विचार केला की बोट कापल्यानंतर त्याची माळ बनवायची आणि आपल्या गळ्यामध्ये घालायची. म्हणजे बोटांची माळ घालणारा अंगुलीमाल, अंगुली अंगुली म्हणजे बोटांची माळ घालणारा अंगुलीमाल म्हणून त्यावेळेस श्रावस्तीमध्ये प्रसिद्ध झाला. नंतर झालं असं, एकेकाळी त्या श्रावस्तीच्या जंगलांमध्ये लोक जायला सुद्धा घाबरत होते. लोकांनी अनेक वेळेस राजा प्रसेनजिताला सांगितलं होतं. श्रावस्तीचा राजा प्रसेनजित कुशल श्रावस्ती राजा प्रसेनजिताला सांगितलं होतं की आपल्या राज्यांमध्ये असा असा एक गरुडेखोर आहे आणि तो लोकांना खूप हैराण करून लागलेला आहे. प्रसेनजितानं अनेक वेळेस सैन्य पाठवले, पण 50 लोक आणि 100 लोक सुद्धा डाकू अंगुलीमाल तिथे आहे तिथे जायला घाबरत होते. 50 लोकांची टोळी सुद्धा डाकू अंगुलीमालासमोर उभीच राहायची नाही. एकदा झालं असं की तथागत श्रावस्तीला वास्तव्य करीत असताना सकाळच्या एका प्रहरी सकाळी सकाळी या जगातल्या प्रत्येक सत्वाविषयी म्हणजे या जगामध्ये असलेल्या मुंगीपासून ते हत्तीपर्यंत असलेल्या सर्व सत्वाविषयी जे काही प्राणी आहेत तर त्या सर्व प्राण्यांविषयी सकाळी सकाळी मंगल मैत्रीच्या साह्यानं ध्यान करायचे. त्या बुद्धाच्या ध्यान पद्धतीला करुणा संपत्ती ध्यान म्हणतात. बरं, म्हणजे सकाळी सकाळी जेव्हा सम्यक संबुद्ध ध्यान करतात आणि सकाळी ते आपल्या ध्यानातून पाहतात की असा एखादा सत्व माझ्या आजूबाजूला आहे का की येणाऱ्या काळात त्याला जर धम्माचा उपदेश मिळाल्यानंतर तो अरहत होईल किंवा जीवनमुक्त होईल. यासाठी सकाळी सकाळी सम्यक संबुद्ध ध्यान करतात, करुणा संपत्ती नावाचं ध्यान. आणि त्या ध्यानाच्या स्वरूपात त्यांना दिसतं की डाकू अंगुलीमाल श्रावस्तीच्या जंगलामध्ये आहे आणि त्याची मानसिकता मात्र अशी बनलेली आहे की तो धम्माच्या सानिध्यामध्ये आला तर बदलू शकतो. तथागत सम्यक संबुद्धांनी ठरवलं की डाकू अंगुलीमालाच्या मनाचं परिवर्तन करायचं आणि त्याला धम्माची दीक्षा द्यायची नव्हे तर त्याला बुद्धू बनवायचं. बुद्धाला ठरवलं आहे ना. आपण अनेक गाथांमध्ये आणि कथांमध्ये पाहिलं की बुद्ध अशाच लोकांकडे जायचे की ज्या लोकांचं परिवर्तन ते त्या दिवशी करू शकतात. बुद्धाने आपल्या हातामध्ये भिक्षापात्र घेतलं आणि बुद्ध तिथे श्रावस्तीच्या जंगलामध्ये डाकू अंगुलीमालाचं वास्तव्य होतं त्या रस्त्याने बुद्ध निघाले. जेव्हा भगवान बुद्ध डाकू अंगुलीमाल तिथं वास्तव्याला होता तिकडे निघायला लागले तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी भगवान बुद्धाला सांगितलं की भगवान तिकडे जाऊ नका. तिकडे एक महान भयंकर कठोर निष्ठुर हातामध्ये तलवार घेतलेला शस्त्र घेतलेला आणि त्याच्या गळ्यामध्ये बोटांची माळ असलेला डाकू अंगुलीमाल राहतोय. भगवान तिकडे जाऊ नका, तुमच्या जीवाचं बरं वाईट होईल. बुद्धाने कोणाचंच ऐकले नाही आणि भगवान बुद्ध तिथे अंगुलीमाल होता तिथे गेले. अंगुलीमालाने तथागत सम्यक संबुद्धांना दूरच पाहिलं. तथागत सम्यक संबुद्धांविषयी डाकू अंगुलीमालाने ऐकलं होतं. श्रावस्तीमध्ये असा एक श्रवण आहे की तो लोकांना आपल्या वाणीनं मंत्रमुग्ध करून टाकतो. भगवान बुद्ध जेव्हा त्याच्या जवळ गेले अतिशय कमी अंतर होतं. डाकू अंगुलीमालानं दूरच पाहिलं की भगवान बुद्ध त्याच्याकडे येत आहेत आणि हा अतिशय क्रोधानं रागानं 999 खून करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये काय कोणाबद्दल मैत्री निर्माण होणार आहे का नाही. त्याचे 999 म्हणायला बोट 999 तयार केले होते पण कुत्र्यानं किती खाल्ले, लांडग्यानं किती खाल्ले, पक्षानं किती खाल्ले, फरात किती झाले ती माहिती. म्हणजे 1000च्या वरचा तो आकडा आहे. पण 999 बोटांची माळ मात्र तयार झाली होती. एकाच बोटाची गरज होती, एकाच बोटाची गरज होती. बुद्धांना पाहिलं
आणि मनात विचार आला की आता 1000 बोटांची माळ मात्र पूर्ण होऊ शकते आणि हा तर श्रमण आहे. या श्रमणाजवळ काय असणार आहे? याला जाऊन पटकन मारून टाकतो, बोट कापतो, बोट माळीमध्ये टाकतो आणि 1000 बोटांची माळ मणिभद्राला नेऊन देतो गुरुदर्शनात. तो असा विचार आला. बुद्ध समोर उभे आहेत आणि हा डाकू अंगुलीमाल बुद्धाच्या पाठीमागे अतिशय द्वेषानं धावतो. जोरजोरात पळू लागलाय, जोरजोरानं पळू लागलाय. पळता पळता थकून गेला. थकल्यानंतर बुद्धांना आवाज दिला, हे श्रमण थांब. खरं पळता पळता थकून गेला आणि सांगितलं बुद्धांना, आवाज दिला मोठ्यानं रागानं, हे श्रमणा थांब. बुद्ध अतिशय शांत स्वरात त्याला म्हणाले, अंगुलीमाल मी तर थांबलेलाच आहे, पण आता गरज आहे तुला थांबायची. अंगुलीमाल भगवान बुद्धांना म्हणाला, श्रमण तुम्ही खोटं बोलता. मी एवढा जोरजोरात पळतोय, धावून लागलोय तुमच्या पाठीमागे, पण तुम्ही काय मला हाताशी येऊ लागले नाही. तेव्हा बुद्ध पुन्हा म्हणाले की माझ्या चित्तामध्ये सर्व या सत्वाप्रती, जगामध्ये असलेल्या सर्व सत्वाप्रती, त्या सत्वांमध्ये तू एक आहेस. तुझ्या प्रती सुद्धा माझी अनंत मंगल मैत्री आहे. जरी तुझी आणि माझी पहिलीच भेट असेल तरी तुझ्याबद्दल सुद्धा मी मंगल मैत्री करतोय. आणि म्हणून मी मैत्रीमुळे थांबलेला आहे, मी करुणेमुळे थांबलेला आहे, मी साऱ्या सत्वांचा उत्कर्ष पाहतोय आणि म्हणून मी थांबलेला आहे. पण तू इतर सर्व सत्वांना मारण्याच्या रागाने आहे, धावतोय, मारतोय लोकांना. त्यामुळे मात्र तू काय अस्थिर आहेस, तू काय थांबलेला नाही. हे शब्द ऐकताच त्याच्या मनामध्ये तथागत सम्यक संबुद्धांबद्दल आदर निर्माण झाला आणि तो म्हणाला की नाही श्रवण गौतम, मला सुद्धा कायमच थांबायचं आहे. भगवंतानी त्या क्षणी त्याला यही भिक्कवे म्हणून संबोधले आणि त्याच ठिकाणी डाकू अंगुलीमालाची धम्मदीक्षाही झाली आणि प्रवंचाही झाली. प्रवचित झाला. आपल्या हातातील 999 खुड ज्या तलवारीने केले तलवार फेकून दिली. आपल्या गळ्यातील माळ काढून फेकून दिली. गुडघ्यावरती बसला, नतमस्तक झाला आणि बुद्धांचं काशाय वस्त्र धारण करून, बुद्धांचं चिवर धारण करून भगवान बुद्धाच्या संघामध्ये प्रवचित झाला, भिक्खू झाला. भिक्खू झाल्यानंतर चेतवनामध्ये अनाथपिंडकाकडे राहू लागला. अनाथपिंडकाच्या चेतवनामध्ये बुद्धासोबत राहून धम्माचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू लागला, विपස්සना शिकू लागला, ध्यान मनन चिंतन करू लागला. आणि तथागत सम्यक संबुद्ध अतिशय मैत्रीपूर्ण त्याला उपदेश देऊ लागले. त्या उपदेशामध्ये तो पारंगत झाला. एकदा झालं असं की श्रावस्तीतले लोक वारंवार प्रसेनजिताकडे जायचे आणि म्हणायचे की काहीतरी या दरोडेखोराचा सोक्ष लावा, याच्यापासून आम्हाला एकदा वाचवा. एकदा पुन्हा श्रावस्तीतील लोक प्रसेनजित राजाकडे गेले आणि प्रसेनजित राजाकडे गेल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की प्रसेनजित राजाने असं ठरवलं, तो सारं सैन्य घेऊन तिथे डाकू अंगुलीमाल होता ना त्याला शोधण्यासाठी निघाला. राजा प्रसेनजित श्रावस्तीत आला आणि श्रावस्तीत आल्यानंतर त्याच्या मनात असा विचार आला, अरे भगवंत बाजूलाच आहेत चेतवना, एकदा बुद्धांचं दर्शन घेऊ आणि मग आपल्या मोहिमेला पुढे जाऊ. डाकू अंगुलीमाल जिथे होते चिवर घालून भगवंताच्या बाजूला बसलेले होते. राजा प्रसेनजित बुद्धांचं दर्शन घेण्यासाठी गेला. त्यांनी भगवान बुद्धाचं दर्शन घेतलं. राजा प्रसेनजिताला भगवान बुद्धाने विचारलं, राजन फार मोठी मोहीम दिसत आहे, सगळे सैन्य त्याच्या सोबत होते, फार मोठी मोहीम दिसत आहे, पुढे चालला. राजा प्रसेनजिताने भगवान बुद्धाला उत्तर दिलं की भगवान तुम्हाला तर माहितच आहे, डाकू अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर श्रावस्तीमध्ये त्यांनी थैमान घातलेला आहे. गावाच्या गावं ओस पडलेले आहेत. श्रावस्तीतले अनेक गावं त्याच्या दहशतीमुळे ओस पडले होते आणि ओस पडलेल्या त्या गावामध्ये माणूसच राहत नव्हता. प्रसेनजित म्हणाला की या डाकूचा सोक्ष लावायचा आहे आणि त्यामुळे मी त्याच्या मार्गाने जात आहे.
त्याला धडा शिकवायला जात आहे. भगवंतानी स्मित हास्य केलं. भगवंतानी स्मित हास्य केलं. भगवंत म्हणाले राजा प्रसन्नजिताला, भगवान बुद्धांनी राजा प्रसन्नजिताला सांगितलं की राजन, आता तुम्हाला कुठे जायची गरज नाही. भगवान बुद्धांनी बोटाचा इशारा केला आणि सांगितलं की आता डाकू अंगुलीमाल पुन्हा हिंसक झालेला आहे आणि त्याने धम्माचं पीतवस्त्र घालून तो भिक्खू झालेला आहे. हे बघा, माझ्या बाजूला डाकू अंगुलीमाल बसलेला आहे. जेव्हा राजा प्रसन्नजितानं डाकू अंगुलीमालाला चिमणामध्ये पाहिलं तर राजा प्रसन्नजित घाबरला. राजा प्रसन्नजितानं अनेक वेळेस सैन्य पाठवलं होतं त्याला मारायला, धरायला. घाबरला. तर म्हणाले आता घाबरायची गरज नाही. आता अंगुलीमाल कोणाबद्दलही वैर करणार नाही अशी त्याला मी शिकवण दिलेली आहे. तो सर्वांबद्दल करुणा करतोय. तो सर्वांबद्दल मंगल मैत्री करतोय. 999 कोण करणारा डाकू अंगुलीमाल बुद्धाच्या एका शब्दामध्ये सुधारला, बुद्धाच्या एका बुद्ध वचनामध्ये सुधारला आणि भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्ये राहून धम्मामध्ये तपू लागला. एकदा अंगुलीमाल भिक्खू, आता भिक्खू झाले. अंगुलीमाल भिक्खू एकदा आपल्या हातामध्ये पात्र घेऊन श्रावस्तीमध्ये पिंडपात करत होते. पिंडपात करत असताना एका घरातून त्यांना मोठमोठ्यानं किंकाळ्या देणाऱ्या एका स्त्रीचा आवाज आला. मोठमोठ्यानं किंकाळ्या देणाऱ्या एका स्त्रीचा आवाज आला आणि त्यांच्या मनातून करुणा जागली. त्यांच्या मनातून करुणा जागली. अंगुलीमाल त्या किंकाळ्या ऐकत ऐकत विहारामध्ये आला. भगवंताला अभिवादन केलं आणि भगवंताला अभिवादन करून विचारलं की भगवान, अशा अशा स्वरूपातल्या एका भगिनीच्या किंकाळ्या मला ऐकू येत होत्या. एका भगिनीच्या मला किंकाळ्या ऐकू येत होत्या, कारण त्या भगिनीला 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले होते आणि प्रसूतीच्या वेदनेमुळे ती मोठमोठ्यानं रडू लागली होती. भगवंताने अंगुलीमालाला बाजूला बसवलं आणि भगवंत अंगुलीमालाला म्हणाले की तू तिच्याविषयी मंगल मैत्री कर. मंगल मैत्रीमध्ये किती पावर आहे बघा. मंगल मैत्रीमध्ये किती पावर आहे. भगवंताला डाकू अंगुलीमाल म्हणाला की 999 केले ना भगवान, त्यापेक्षा जास्तही केले असते. मी काय मंगल मैत्री करणार. भगवंतानी पुन्हा अंगुलीमालाला प्रश्न विचारला की जेव्हापासून तू दीक्षित झाला, प्रवचित झाला, तेव्हापासून तू मुंगी तरी मारली का. माणसाला मारायचं सोडून ते मुंगी मारली का. अंगुलीमाल म्हणाला नाही भगवान, तेव्हापासून मी सर्व जगातल्या सत्वावरती, दिसणाऱ्या सत्वावरती, न दिसणाऱ्या सत्वावरती, छोट्या सत्वावरती, मोठ्या सत्वावरती, साऱ्या सत्वावरती, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणला असणाऱ्या सर्व सत्वाविषयी मी मंगल मैत्री करत आहे. भगवंत म्हणाले की तीच मंगल मैत्री तू त्या भगिनीविषयी कर. जेव्हा अंगुलीमालाने त्या भगिनीविषयी मंगल मैत्री केली आणि ती मंगल मैत्री तिच्यापर्यंत पोहोचली, तिने सुंदर एका नवजात बाळाला लगेच जन्म दिला. भिक्खू अंगुलीमालाच्या त्या मंगल मैत्रीमुळे त्या भगिनीच्या वेदना कमी झाल्या. एकदाचा असाच एक प्रसंग. डाकू अंगुलीमाल श्रावस्तीच्या लोकांना माहित होता. भिक्खू अंगुलीमाल मात्र कोणाला माहित नव्हतं. अकराळ विकराळ रूप त्याचं, हातामध्ये शस्त्र घेतलेला, डोळ्यामध्ये 999 प्रकारच्या बोटांच्या माळा, 999 बोटांच्या माळा, लांब लांब केस वाढलेले, अशा अकराळ विकराळ रूपामध्ये लोकांनी त्याला पाहिलं होतं. लोकांचा विश्वासच बसत नव्हता की अंगुलीमाल भिक्खू होऊ शकतो. एकदा झालंय तसंच. श्रावस्तीच्या त्या नगरामध्ये अंगुलीमालानं हातामध्ये भिक्षापात्र घेऊन रोजच्या सकाळच्या वेळी तो जेव्हा भिक्षाटनासाठी बाहेर निघाला, काही लोकांनी त्याला ओळखलं. काही लोकांनी त्याला ओळखलं आणि त्यातल्या बऱ्याच लोकांनी त्याला दगड मारले. त्याला वेगवेगळ्या स्वरूपातल्या त्याच्या शरीरावरती जखमा झाल्या. अंगुलीमाल रक्तभांबाळ झाला. काही लोक त्याला पाहिल्यानंतर म्हणायचे की हा तोच आहे ज्यांनी माझी बहीण मारलं, हा तोच आहे ज्यांनी माझा बाप मारला, हा तोच आहे ज्यांनी माझा भाऊ मारला, माझ्या नात्यातलं कोणी ना कोणीतरी याला मारलेला आहे. त्या रागानं लोक त्याला मारत होत.
भगवंताकडे आला, बाजूला बसला, भगवंताचं दर्शन केलं, भगवंतानी निहाळलं, त्याला बघितलं, त्याच्या शरीरातून रक्त वाहत. तेव्हा भगवान बुद्धाने त्याला मैत्रीच्या अनंत गुणांचं वर्णन केलं. मैत्रीमध्ये काय शक्ती आहे हे सुद्धा सांगितलं. आणि डाकू अंगुलीमालाला सांगताना ते म्हणाले की लोकांच्या मनातला हा तुझ्याबद्दल क्रोध आहे आणि तो क्रोध हा कायमस्वरूपी राहणार नाही. तू तुझं काम सुरू नको, तू ध्यान कर, मनन कर, चिंतन कर, सराव कर, श्रोतापन्न हो, सकृदागामी हो, अनागामी हो, आणि एकदा जर का तू आनंद झाला तर मग तुला या साऱ्या गोष्टींचाही तीळ मात्र त्रास होणार नाही. डाकू अंगुलीमालानं भिक्खू झाल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं ध्यान मनन चिंतन केलं आणि फार कमी दिवसामध्ये 999 फूट करणारा डाकू अंगुलीमाल भिक्खू अरहंत अंगुलीमाल झाला. आणि ती अरहंत भिक्खूची अंगुलीमालाची कीर्ती श्रावस्तीमध्ये जिकडे तिकडे पसरली. आता खरंच अंगुलीमालाला मात्र कुणी बोलत नव्हतं, कुणी मारत नव्हतं, कुणी शिव्या देत नव्हतं. एवढंच काय तर राजा प्रसन्नजितांनी सुद्धा अंगुलीमाल यांची सर्वस्वी जबाबदारी घेतली आणि अंगुलीमाल अरहंत भिक्खू म्हणून श्रावस्तीतल्या लोकांना धम्माचं अमृत पाजत होते, धम्मदान देत होते. आणि त्याच त्यांच्या धम्मदानामुळे किंवा ज्ञानदानामुळे तिथल्या लोकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने विकास झाला. अनेक लोक अंगुलीमालाच्या सहवासात होऊन दुःखमुक्त झाले, त्यांनी त्यांचं आयुष्य समजून घेतलं. तेव्हा प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो, आजच्या जयमंगल अट्टगाथेतील या 4थ्या गाथेमध्ये डाकू अंगुलीमालाला तथागत भगवान बुद्धांनी कशा पद्धतीने भिक्खू बनवलं तर अंगुलीमालाचा सविस्तर इतिहास आपण आज पाहिलेला आहे. आणि यामध्ये सुद्धा आपल्याला प्रामुख्याने काही गोष्टी आढळल्या. त्यामध्ये मनुष्य जन्माने चांगला किंवा वाईट नसतो, मनुष्यावरती पडलेल्या संस्काराने मनुष्य चांगला किंवा वाईट होत असतो, आहे का नाही? म्हणजे अहिंसक म्हणून जन्माला आला, हिंसक अंगुलीमाल दरोडेखोर म्हणून प्रसिद्ध झाला. बुद्धाच्या एका वचनामुळे दरोडेखोर हिंसकाचा अंगुलीमालाचा भिक्खू झाला. काही काळानंतर बुद्धाच्या सहवासामध्ये राहून ध्यान मनन चिंतन करून डाकू अंगुलीमाल अरहंत भिक्खू म्हणून प्रसिद्ध झाले. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की बुद्धाचं प्रत्येक वचन हे तुमच्या आमच्या कल्याणाचं आहे. आणि म्हणून बुद्धाच्या प्रत्येक वचनापुढे एक शब्द लागतो पालीमध्ये, त्या शब्दाला म्हणतात तंते जसा भवतु ते जय मंगलानी. तंते जसा भवतु ते जय मंगलानी, एतेन सच्चवच्चेन होतु ते जय मंगलम. या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, कारण हे सत्यवचन आहे. या सत्यवचनाने आपल्या सर्वांना दुःखातून मुक्त होण्याचा महान असा संधर्म मिळून आजच्या धम्मसंस्कारामध्ये डाकू अंगुलीमालाची धम्मकथा आपण अभ्यासलेली आहे. या तथागत सम्यक संबुद्धाच्या ध्यानानं, मैत्री बलानं, बुद्धिबलाने आपल्या सर्वांचं कल्याण हो अशी आपल्या सर्वांप्रती मंगल मैत्री अर्पण करतो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या युट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करून आजचा धम्मसंस्कार इथेच संपन्न करतो. भवतु सर्व मंगलम. आपल्या सर्वांचे मंगल हो.